नमस्कार, स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर सुरुवातीलाच आता आपण जाणार आहोत आपल्या गुलकन केबल नेटवर्क वरती, जिथे एक नवा कार्यक्रम सुरू झालेला आहे, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. बघूयात ना आज आपल्या या कार्यक्रमात कोण पाहुणे येणार आहेत. सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाला. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास खुलास खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास 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 खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. सौंदर्यावर चर्चा. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. अरे टोपी पडली. टोपीने माझा शो पडला सुरुवातीला. तुम्हीच तर बोलले मागच्याला म्युझिक नाही केलं, आता मी म्युझिक बनवलंय, त्याच्यावर लाईव्ह गायलं मी आता. अरे लाईव्ह गायचं तर तिथं बसून गायचं नाही, इथे यायला कोणी सांगितलं होतं? माईक मध्ये गायल्यावरती लाईव्ह होतं ना, म्हणून मी आपलं असं केलं, आपल्या शो साठी केलं. मी शोचं नाव तर बघा, दिल खुलास विथ विलास विथ तुषार देवल. कोणी सांगितलं विथ तुषार देवल वगैरे? असलं काय नाही, शानपणा नाही करायचा. विथ तुषार देवल वगैरे काय नाही. 3-4 पंच तुझ्यावरती मारतो म्हणजे काही शो तुझा नाही झाला. हे अति व्हायला लागले तुझं आता. तू पण अरे बाळा, तू पण म्हणू नको. हा विनोद नाही, त्याने तुझी जागा घेतली जवळजवळ. अरे इथून तर तू जाशीलच, तिथून त्यांनी तुला काढला आता. लक्षात घ्या त्याच्यामुळं. किंमतच नाही यार. शिट. जड अंतःकरणाने चाललोय. सगळेजण चालवायला लागले शो. त्यांना वाटतं त्याचाच शो आहे, त्याला वाटतं त्याच्यामुळेच चाललाय. बाय दिवे, टोपी मस्त आहे, कुठनं घेतली? ते मी शोच्या निमित्ताने स्वित्झर्लंडला गेलो. तुझी मुलाखत नाहीये, टोपी कुठनं घेतली एवढंच मला म्हणणं होतं. स्वित्झर्लंड वर घेतली. चल, मान्य केलं. केवढ्याला घेतली? $150. इथे मीरा रोडला $150 घेतली. कारण मी परवा दिवशी बघितली होती, त्या माणसाने मला सांगितलं 150ला आहे. मग म्हणलं लय महाग आहे, जाऊ दे कशाला घ्यायची. 30 टोपी मी ह्याच्या डोक्यावर बघितली, तुम्हाला सांगतो $150 आहे म्हणून. असू दे असू दे, 150ची तर 150ची. फक्त त्या गोड्यापासून लांब राहा, कारण त्यांनी जवळजवळ उसवली आहे ती आता. तू आमचं डोकं खातो, ते गोडा तुझं डोकं खायला लागला तिथं बसून. आता लक्षात घे. त्याचं करा काय. तुझं काय होत नाही, घोड्याचं काय करायचं इतके दिवसात, 6 वर्षात. असू दे असू दे. तर मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करूया. दिल खुलास विथ विलास हा कार्यक्रम लोकांना प्रचंड आवडलेला आहे. गेले 2 आठवडे हा कार्यक्रम सुरू झालाय, आणि या कार्यक्रमात पुढचा सेलिब्रिटी कोण येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे मंडळी. सगळ्यांनाच माहिती आहे, इथं येणारा सेलिब्रिटी स्पेशल असतो. माणूस एकच असतो, फक्त त्याचा मेकअप स्पेशल असतो. आणि तो बघितल्यानंतर सगळ्यांनाच मजा येते. आजचा विषय खास आहे मंडळी. आजचा विषय खास करून महिलांना जास्त आवडेल. खरं तर पुरुषांना सुद्धा आवडतोच हा विषय, सौंदर्य. आता सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते मंडळी. म्हणजे अमुक अमुक म्हणजे सौंदर्य, सुंदर असं नाही. खरं तर मनाचं सौंदर्य हेच खरं सौंदर्य असतं, हे आपल्याला माहिती आहे. पण प्रत्येकाची अशी इच्छा असते की बाबा आपण जरा मस्त दिसलं पाहिजे, आपण जरा सोशल मीडियावरती भारी फोटो टाकला पाहिजे, आपले केस कसे काळेभोर असले पाहिजेत, आपलं वजन जरा आटोक्यात असलं पाहिजे, आपली बायको जरा चवळीचे शेंगेसारखी असली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं मंडळी. असतंच असं नाही, पण प्रयत्न तर करायला लागतो. तर सौंदर्य या विषयावरती बोलण्यासाठी आज एक खास व्यक्तिमत्व इथे येणार आहे, ज्यांचा या विषयावरती अभ्यास आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघूयात तो अभ्यास किती आहे, हा माणूस कोण आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सौंदर्य विषयक सल्लागार जालिंदर सुंदर यांना. सौंदर्य प्रसादावर चर्चा. काय केलं? सौंदर्य प्रसादावर चर्चा.
कमाल. सौंदर्य प्रसाधनवर चर्चा हा शब्द त्यांनी त्यात घुसडला. मला असं ऐकायला आलं सुलभ शौचालय. नाही, मागच्या वेळी त्यांनी करिअर पे चर्चा असं केलं होतं. आज काय केलं? सौंदर्य प्रसाधन पे चर्चा. अच्छा अच्छा, हाच तुझा प्रॉब्लेम आहे. तुला सुचतं खूप पण ते चांगलं नसतं. असं ते असं. प्रयत्न चांगला आहे, तू प्रयत्न करत राहा. चॅनल नक्की विचार करणार तुझा. थँक्यू सर. एक ना एक दिवस काढायचा. हा नाही तर काय असं फालतू धंदे करतो, संदर्भ प्रसाधन वगैरे असं बोलायचं उगाच आपलं. काय तरी उगाच आपलं नाही काय. ते काय तुम्ही कोण आहे? हा माझं नाव घेतलं की आता तुम्ही. अच्छा अच्छा, कोण? अहो जालिंदर सुंदर. जालिंदर सुंदर कुठले? दलिंदर सुंदर वाटतंय तुम्ही. अहो तसं जालिंदर नाव आहे माझं. तुम्हीच आहे हा, का? मग? अरे यार, जालिंदर सुंदर, वेलकम 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 सर. आणि मी असं ऐकलंय की सौंदर्य या विषयावर तुमचा खास करून अभ्यास आहे आणि तुम्ही त्या विषयावरती अनेक कार्यक्रम केलेले आहेत. अतिशय खास असा माणूस आज आपल्याकडे आलेला आहे. आणि मी जसं की वाचतो इथे जुगलची माहिती आहे माझ्याकडे. लंडन, युरोप, झेकोस्लोवाकिया, युगांडा, इथिओपिया. हो काय बोलताय? नाही नाही, हा? हे देशांचे नाव आहे. ते देशांची नाव आहे. तुम्ही तिकडे फिरलाय असं लक्षात आलंय आमच्या. हो, काय सांगताय? काय सांगता? मग फिरला नाही तुम्ही? हो हो काय? हो इथं लिहिलंय. हा हा, म्हणजे फिरलोय बरोबर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अत्यंत फेमस असा हा माणूस. लंडनच्या अनेक हॉटेल्स मध्ये त्यांचा फोटो लावला जातो मंडळी. कारण प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथल्या डिशा, काटे, चमचे आणि रुमाला ढापण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. त्यामुळे लंडन सरकारने त्यांचा फोटोच आता हॉटेलमध्ये लावला की हे जर बियाणं दिसलं तर तिथल्या तिथं कुदवा, असा एक सरकारने नियम त्यांच्यासाठी काढलेला. अहो काय बोलताय तुम्ही? काय वाचताय? काय वाचता? काय इथे खरं लिहिलंय तेच वाचतोय. कोण आहे हा जुगल? ह्याला बघायला पाहिजे एक दिवशी. हा गप्पा बसा. तुमच्या विषयी इथं लिहिलंय ते खरंय. हे बघा, तुम्ही मला ओळखत नाही. माझा जाम रिस्पेक्ट आहे. हो खूप लोक मला मानतात. काय सांग? परवा तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री साहेब त्यांच्या गाडीतून चालले होते. मला बघितलं, त्यांनी काच खाली घेतली आणि डायरेक्ट माझ्याशी बोलले. काय म्हणले? ए मास्क कुठे आहे तुझा? आहे का नाही? मग केवढी इज्जत आहे. मुख्यमंत्री साहेब ओळखतात म्हणजे. नाही ते मास्क लावा म्हणले. ओळखतात हा मुद्दाच नव्हता त्याच्यातला. तर मंडळी मास्क लावला पाहिजे आपण, हा यातला महत्वपूर्ण मेसेज होता. तर सरांच्या बरोबर गप्पा चालू आहेत. आणि सर, बऱ्याच लोकांना जो प्रश्न असतो वजन, हा अनेकांना हा प्रॉब्लेम आहे की आपलं वजन कमी झालं पाहिजे, पण बरेच ट्रीटमेंट करून सुद्धा वजन काही कमी होत नाही. बरोबर. त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आता बघा, वजन या विषयावर माझं खूप वाचन आहे. काय सांग? 2.5 पानाचं स्क्रिप्ट आहे ते तुम्ही कालपासून वाचलेलं नाही. मला सांगता वजन विषयावरती तुमचं वाचन आहे म्हणजे काय आता बोलायचं तुम्हाला? आमचा एक ब्रँड आहे, म्हणजे मॉडेल आहे. अच्छा. तो प्रत्यक्ष इथे आला की तुम्हाला कळेलच. तो सांगेलच त्याच्या तोंडून अच्छा. त्याचं वजन कसं कमी झालं. काय सांगता? हो, हो. या मॉडेल या. क्या दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. याचं नाव सदा डाऊन. या कोण आहेत? ऐका ना वहिनी, तुमची एंट्री ना ह्यांच्या नंतर आहे. अशी रिहर्सल झाली होती पण तुम्ही आधीच आलात त्याच्यामुळे नाराज होऊ नका. पण परत एंट्री घ्याल का? मजा डबल दिसणार तुम्ही. हा लाजल्या वहिनी. क्या बात आहे. हा डबल एंट्री असते तरी पेमेंट सिंगल आहे. असू दे, जाऊ दे. ते आमचे बिल बनवणाऱ्या मावशी आहेत त्या. तर हा कोण आहे? ब्रँड आमचा. ब्रँड आहे का? ब्रँड टाकू नये कुठला. सदा डाऊन. तुम्ही यांचे ब्रँड आहात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वजनाविषयी तुमची एक गोष्ट आहे, तुमची एक स्टोरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? हो, मी आधी लय खूप जाड होतो. लय का खूप? लय खूप होतो मी जाड. बरं, ठीक आहे. माझं वजन जवळजवळ 132 किलो होतं. किती? 132 किलो. 32 का 37? 132 किलो होतं. वेगळेच एक बाराखडी. 132 किलो पकडा लय होत.
132 किलो वजन होतो. मी लय खूप जाड होतो. हा, लय खूप जाड कळलंय मला. आणि मग मी नाराज असायचो. लय खूप जाड असल्यामुळं मी खूप नाराज असायचो. काय? आणि उसात जाऊन बसायचो. मग मी यांचं औषध घेतलं आणि मी 60 दिवशी बारका झालो. काय सांगता? हो, माझे आधीचे फोटो पण मी तुम्हाला दाखवू शकतो. अरे वा वा, दाखवा दाखवा. हे बघा माझे फोटो. बदला तो. दुसरा टाका. कोण पोरगी आहे? दिसते टीव्हीवर. मला काय सांगता? माझा show मीच दाखवतो लोक. टीव्ही मला सांगताय. चांगले फोटो द्यायचे ना. दुसरा फोटो दाखव रे. हा बघा माझा अरे हा काय फोटो. चड्डीवरचा फोटो टाकलाय? बदलचा. मी काय म्हणतो, ह्याची आधी रिहर्सल नाही करतायत का तुम्हाला? बघतायत ना कुठले फोटो देणार आहे तुम्ही? ते चुकून ब्लूटूथला गेलं. बुलटूथ चुकून गेलं, केवढ्यात पडेल ते? हॅलो, आता त्याची फोटो आधी बघून घ्या रे. हा, ते कुठले पण नका टाकू. ते जाडा एखादा असेल तेवढाच टाका. हा, ते मला काय फार क्वालिटीचा माल दिसत नाही. हा ठीक आहे. पुढं काय झालं मग? मी लय खूप ते जाड. कळलं, लय खूप जाड होता. फोटो दाखव. हा, हा बघा माझा फोटो. बापरे, वाटतच नाही ना, म्हणजे हा फोटो यांचा असेल असं हे वाटतच नाही की तुम्हीच आहे. हो. पुढं काय झालं मग? मग मी खूप लय जाड होतो. ठीक आहे. आणि 132 किलोचा होतो Correct, मी. correct. पण ह्याचं औषध तुम्ही खाल्लं, मग काय झालं? मग मी काय झालं, मी नाराज असायचो 132 किलो असल्यामुळं. मग मी नाराज असायचो. अरे काय तू नाराज असायचा? उसात जाऊन बसायचो. कळलं, उसात जाऊन तू बसायचा. ह्यांच्यामुळे काय फायदा झालाय ते सांग. ते बोल. मी यांचं औषध घेतलं आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. यांच्या औषधामुळे नाही, आमच्या शो मुळे तुमचं आयुष्य बदललेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला घेतलेलं आहे. सॉरी. ठीक आहे. असं, अरे बाबा, हाच ब्रँड मिळाला का तुम्हाला? काय माहिती असं येणार आहे, माहित नाही. बजेट नव्हतं तुमचं टीव्हीवर चांगलं. येणार म्हणून खुश होऊन तो. बजेट असताना तर आम्ही तुम्हाला चांगला मॉडेल दिला असतं. आमच्याकडे एक मॉडेल आहे. येऊ. किरण चांगला आहे तो दिसायला. हा, तर असं 132 किलो. 132 किलो होतो. कळलं. मग तुम्ही ही पावडर घेतली असं तुमचं म्हणणं आहे? ही पावडर मी घेतली आणि 60 दिवशी बारका झालो. कळलं. काय मंडळी, मजा आली की नाही? दिल खुलास विथ विलास या कार्यक्रमाचा अर्धा भाग आज आपण बघितलेला आहे. पाहुयात उद्याच्या भागात पुढे काय घडतंय. मंडळी, थुकरटवाडी म्हटलं की अनेक पात्र आली आणि ती पात्र प्रेक्षकांच्या जवळची होऊन जातात. असंच एक पात्र काही आठवड्यांपूर्वी आपण पाहिलं. त्या होत्या चुगलखोर आजी. एका लग्नात त्या जेवायला गेल्या आणि मग कशा पद्धतीनं त्या लग्नाची त्यांनी वाट लावली होती हे सगळ्यांनी पाहिलं होतं. आता त्याच आजी परत येत आहेत आज आपल्याला भेटायला. त्या चाललेल्या आहेत ट्रेननी एका ठिकाणी प्रवास करायला. बघूयात मग आता ट्रेनमध्ये प्रवास होतोय की वेगळंच काही होतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत कुशल बद्रिके आणि बरेच. सुपरफास्ट जनता एक्सप्रेस थोड़ी ही देर में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठं जायचं हनीमूनला आता कुठं जायचं हनीमूनला. कुठं जायचं हनीमूनला राया कुठं जायचं हनीमूनला. एक मिनिट. तुझा एवढा हानी इथं असताना त्या आमुशीच्या चंद्रावर कशाला नसतीस? या तुम्ही नाचा नाही तर या. थांब. अगं 2 स्टेप केला तरी गुडघे दुखतायत आणि हनीमून. बस. जरा म्हणून हाऊस नाही का मौज नाही. पाऊस मौज करतायत. बस खाली. हो, ही गाडी कधीची हिथंच उभी आहे. कधी सुटणार विचारून या ना. अगं ट्रेनचा ड्रायव्हर इथून जवळपास 14 डबे लांब आहे. आता तिथे जाऊन विचारणार का? त्याला काय
होते जा जाऊन या. एक नंबरचा आळशी माणूस आहे हा. आळशी असतो तर 4 पोरं झाली असती का आपल्याला? गप्प बसा. पिल्लू पिल्लू मला ना समोसा खायचा आहे. काय जानू मागून मागून तो समोसा मागितलास मला? अगं माझं काळीच मागितलं असतं तरी चाललं असतं. कापून असं चिरून प्लेट मधनं तुला दिलं असतं. तुला समोसा पाहिजे ना? लगेच आणतो मी. लवकर ये पिल्लू. लगेच लगेच हा जातो न हा येतो. बाय बाय. साजने पुण्या गावाची पुण्या नावाची कंचराजाची तू राणी ग नारळच गत मान मुरडत हिरव्या राणी ही जुगल बंदी केली पाहिजे. कमाल. सॉरी सॉरी हा टाक जरा हा ए परी जरा होय सरकून घे बस दे. नाही 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 ही माझ्या पिल्लूची जागा आहे. सॉरी. एवढं काय कौतुक त्या पिल्लूचं मांडीवर घे की त्याला. ओ काय बोलताय? माझ्या नवऱ्याला मांडीत घेऊ का? बयो मला वाटलं शेळीचं पिल्लू आहे का काय. सर वा वा. समोसा. थँक्यू पिल्लू. मला वाटलं होतं शेळीचं पिल्लू आहे. हे तर कुत्र्याच आहे. बापरे आजी काय बोलताय? हे काय कुत्रा आहे का तो ती? आय एम हजबंड ऑफ दिस लेडी. हजबंड ऑफ या ऐकण्याआधी मी ऑफ का नाही झाले काय माहिती. ओ आजी काही काय बोलताय हो? एक तर इट इज ऑलरेडी टू हॉट. माझं ना मेलीचं असंच आहे. मी जिथं जाते ना तिथं एकदम गरमीच होते. आय एम हॉट ना. हो ताई जरा शांत राहा ना. हो हो त्यांना उकडते म्हणतात त्या. हा हा तुम्हाला हॉट नाहीत म्हणाल्या. शांत राहा जरा. हो, हो. आणि जरा तुमच्या जागेवर जाऊन बसा. हो हो दादा बसते. माझं काय मेलीच मी इथं बसते या भिकाऱ्याजवळ. Excuse me, old lady. बाबो I'm an artist, okay? काय I'm an artist. मग आर्टिस्ट आहेस असं जरा लोकांना पण वाटू दे ना. तुझं आणि तुषारचं आयुष्य ह्याच्यातच जाणार आहे. सगळ्यांना सांगण्यात आय एम अन आर्टिस्ट आय एम अन आर्टिस्ट. आणि हे बघ ते ॲन आहे. आय एम अन आर्टिस्ट नाही. हं? बस कुठं वापरायचं ना आयन कुठं वापरायचं माहितीये का? आई गं, आई. ए पोरी हे तुझं असं काय झालंय ग तोंड? हे असं बेडूक गिळल्यावानी. नुसत्या बेडकानं काय होतंय? अख्खं आजगर गिळेल दणक्यात. ढेकर पण देणार नाही. बोला बोला मलाच बोला. ऐकून घेते ना म्हणून काही बोलता तुम्ही मला. नाही नाही दादा हे बघा असं नाही बोललं पाहिजे तुम्ही. अशी सोन्यासारखी बायको तुम्हाला मिळाली हे असलं बोलणं शोभत नाही 4 चौघात तुम्हाला. बघितलं त्या परक्या बाईला किंमत आहे माझी. अगं आता कसले मी परकी? आता आपण प्रवास एकत्र करणार म्हटल्यावर परका कुठं आपला कुठं काय म्हणतेस तू? आयुष्याचा प्रवास असतो तसा हा प्रवास. हा? त्यात काय परक्या मी बसते मेली तिकडे. तिथं कशाला बसताय तुम्ही? नाही नाही बसते. कसं कमरेचा जरा त्रास आहे पावसाळ्यात वाढतो वाताचा त्रास. बसते. आव राहू दे ना. तुम्ही इथं बसा. इथं बसा तुम्ही. अगं नको. नाही तुम्ही इथं बसा. अगं पण अहो इथं बसा. तुम्हाला एवढा त्रास आहे तुम्ही इथं बसा. काय सांगाल? ए, ए, ए. ओ मावशी. उठा ना तुम्ही. बाई माणूस काय कळतं का नाही तुम्हाला? उठा. अहो नको नको काय रिझर्वेशन आहे ना आपलं इथं. असू दे रिझर्वेशन. ग बसा तुम्ही बसा. सावं. हा ना. शेंगा खाताय? नाही नाही हा? बघू हे बघा.
हे दादांचं असंच असतं का कायम तापलेले असे सतत सतत आग ओकत असतात आहे ना तरी बाई तू करपली हा एवढी खराब झाली असं म्हणलं तरीच तू एवढी खराब झालीस काय बाय सांगू नको ग सांगू नाही म्हणजे मला माहिती आहे ना काय सांगण्याची गरज नाही अगं बाईच्या जातीचा जन्म काय मला सांगतेस वेगळा तू आधी सासूरवास सहन करायचा मग नवरा आरेरावीपणा करणार मग पोरं मोठी झाली की ती वास्त अंगावर रडणार सतत वसवस गपा तू भरल्या ट्रेन मध्ये रडू नको तमाशा करू नको मी तमाशा करते मग काय नाही मी तमाशा करते का सांगा मी तमाशा करते का ऐक 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 पोरी ऐक तुला जर वाटत असेल ना तर तू एकदाची रडून मोकळी हो नाही मी नाही रडणार वफाना रास आई तुझे ओ हर अरे मी रडणार नाही मी खमकी आहे बाई तू खमकी आहेस ना मग? तू खमकी राहा हा पण तुला वाटलं तर रडून मोकळी हो पण खमकी राहा हा बायकांना रडता येतं पण पुरुषांनी काय करावं कसं आहे मी दोन्हीकडनं समजू शकते मला कळतात दोघांच्या हात पण दादा संसार करायचा ना तर मन कसं निर्मळ पाहिजे माणसाचं गंगेवान निर्मळ होत असं एक गाव सुखी समाधानी होत रंग आणि राव त्याला एका मेनकेची दृष्ट लागली कशी नशिबाने नाही नाही म्हणजे ऐकवत नाही हा आवाज आम्हाला असं म्हणलं तुला काय वाटलं सपोर्ट करते का काय हे अजय माझ्यासोबत नीट बोलायचा मी प्रखित यश गायक आहे कोण आहे प्रखित यश गायक आहे मी हे बघ बाळा जे आपल्याला बोलता येत नाही ते बोलून स्वतःचा अपमान करून नाही घ्यायचा प्रतित यश म्हणतात त्याला हा तेच गायक आहे मी कार्यक्रमासाठी चाललोय काय सांगतोस काय बाकी वाजन तरी कुठे बाकी सगळे फ्लाईट न गेलेत मी एकटा फक्त ट्रेनने चाललोय मग तेवढ्यावरनं तरी जागा ओळखायची ना स्वतःची सगळी ट्रीटमेंट तुषार देवल सारखीच चालली सगळी ट्रीटमेंट अगं आज तसं नाही ग मीच त्यांना म्हटलं मला ट्रेनचं तिकीट द्या म्हणजे कसं रियाज करता करता जाता येईल ना अरे मग बाळा चालत चालत जायचं ना रियाज पण झाला असता रस्त्यात थोडी कमाई पण झाली असती मी काय म्हणते आजच्या पुरता मी तुला आपलं तुषार देवल म्हणू काय सॉरी अंक्या सॉरी तू जावर तिकडे जा दोघांची नावं घेतली एकमेकांना तर अपमान वाटतो काय म्हणायचं तिकडे ऐक बसते मी तिकडे इकडे बसा तुम्ही बस. उठा बाई माणूस काही कळतं का नाही ऐक, अरे नाही नाही बस चला, रिझर्वेशन आहे ना माझं असू दे तुम्ही बसा पिल्लू अरे तिकट लागलंय तिकट ओ माय गॉड हेल्प मी माझ्या जानूला तिकट लागलंय हेल्प मी जानू जानू अरे तुझी जानू ना बाबा मी आहे की आता तिकडं नाही जाणून बुजून नसेल केलं त्याने पिल्लू तरी पण तिखट लागतंय हे दे बापर गुळाचा खडा तुझ्या एवढाच आणलाय चांगलं केलंस एवढा आणलास हा गुळ अरे तुला नाही नाही गोड आहे की नाही बघाय नको का हाय तू जानू घे पिल्लू थँक्यू पिल्लू दादा तुमचं अरेंज मॅरेज काय हो हो अरेंज मॅरेज वाटलंच मला तुम्हाला कसं काय कळलं पण नाही तर असला टावका मला तुझ्याच्यान पटतोय आजी काय पण काय बोलताय कुठं जोडीन कुठं चालला ईश्वर हनीमूनला हनीमूनला चालला होय हो ते पण ट्रेन न काय म्हणायचं बाय फुलासारख्या पोरीला ट्रेनचे धक्के खात खात नेणार हा माणूस मी तुझ्यासाठी कुल्फी घेऊन येतो लगेच पिल्लू मी तुला सांगितलंय ना मला कुल्फी आवडत नाही मला कोण आवडतो कोण 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 आवडतो म्हणजे
कोण आवडतो? कुल्फी आवडत नाही असं म्हणलं. कोण आवडतो? हा पिल्लू ओ पिलेंद्र जरा इकडे येता का? आजी माझं नाव पिलेंद्र नाही बर का, मग काय आहे? माझं नाव चंपक आहे. मग पिलेंद्र बरं आहे असं नाही वाटत तुला? इकडे ये, इकडे ये बा. मी जाते तिकडे. अहो नाही नाही तुम्ही कशाला जाताय? तुम्ही बसा, तुम्हाला त्रास आहे ना, तुम्ही बसा. मी बसते ना तिकडे. हा ना? मी बसते. अहो, काय करताय? राहा ना उभा इथं. काय माणूस बसलाय कळत नाही काय? एवढी सुंदर पोरगी कशी काय मिळाली तुला? काय झालं आजी, तिचे आई वडील मला म्हणले तुमचा स्वभाव लय मस्त आहे. मग आम्ही हिला बघायला गेलो ना, तेव्हा त्यांनी चटकन 4 माणसं बोलवली, पटकन आमचं लग्न लावून टाकलं. आम्ही आता सटकन हनीमूनला निघालोय. आई ग काय ग ते लेकरू. हे बघ टाक मोडलं नाही. टाकन मोडतं नाही का? मोडलं नाही. अरे पोरा तुझ्या चेहऱ्यावरनच कळतंय तू एक नंबर भोळा पोरगा आहेस. शिवलं तुला. म्हणजे मला सांग, एवढी सुंदर पोरगी बघायच्याच कार्यक्रमाला उजवली म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे पोरीत काहीतरी फॉल्ट आहे. आजी उगाच काय पण काय बोलताय तुम्ही? उगाच मी कशाला काय पण बोलू? मग अरे बाळा अनुभवावरनं सांगते. हे माझे केस काय उन्हात उभं राहून पिकलेले नाहीत. मग वीक आहे तो. विचार वीक पडता कामा नाही, लक्षात घे. हा माझ्या सख्या नंदेची पोरगी अशीच होती दिसायला, अशीच समोसावाल्या बरोबर पळून गेली. झाला धंदा. होय इकडं आपलं सारखा एवढा धंदा कुठं करतात काय? बरं आजी पुढं पुढं काय झालं? समोसावाला तिला राजस्थानला घेऊन गेलता. तू कुठला आहे रे? तू नाला सोपारा. मग असू दे. राजस्थानला अजिबात जायचं नाही. 2 महिन्यांनी पोरगी गावली. तिला तिथनं आणली आणि लांब एकदम बेळगावला उजवली. तुझ्या सारखाच मुलगा होता तो, बघायला आलता. नुसत्या बघायच्या कार्यक्रमातच उजवली. डायरेक्ट बेळगाव. पिल्लू पिल्लू काय करतोय? इकडे ये ना लवकर पिल्लू. ये पिल्लू पिल्लू क्या है? ये पिल्लू एका बुक्कीत नाकात मेंदू बाहेर काढीन तुझा. काय गाणं बिणं म्हणायचं नाही, काय नाही. आणि तू मला पिल्लू म्हणायचं नाही. पिल्लू तू एवढा का चिडतोयस? चिडतो. जा जा मध्ये ट्रेन किती वाजता निघणार आहे बघ, खूप गरम होत आहे. ठीक आहे जातो. चाललं बायकोचं बैल. आता जाय नको का? सगळ्यांना जायचं आहे ना ट्रेननं. जाय पाहिजे, बघायला पाहिजे मग ट्रेन कधी सुटणार काय. एक ह्याचा फुग्याचा आयटम काही हिट झाला, याने मायमिंगच सुरू केलं. हो माईम कर, जा पटकन जा, बघून या. हे बघा ऐक, बसते बाई मी इकडच बसते. इकडे बसा ना. बसा बसा. काय ग रूप पोरीच कडक. एकदम नक्षत्रावानी पोरगी आहे, चंद्राचा तुकडा. कस काय बाई तू या अमावस्येला हो म्हणाली? अहो ऍक्च्युली मी नाही हो म्हणाले, माझे आई बाबा हो म्हणाले. काय ग बाई, पोटची पोर इतकी जड होते काय आई बापाला? गळ्यात असा धोंडा बांधून देण्यापेक्षा धोंडा बांधून हिला विहिरीत ढकललं असतं तर चाललं असतं. काय विहिरीत ढकलण्यापेक्षा मला दिली असते ना, मी नेली असती विमानाने. गप्प बसा तुम्ही. ए
ए पोरी हे बघ ऐक हं. तू कधी स्वतःला बघितलंयस का आरशात? हो पण मला आवडत नाही फारसं. हे बघ स्वतःला ऍक्टिंग करताना आरशात बघितलंयस का असं नाही म्हणलं मी. नुसतंच बघितलंयस का? अगं काय चंद्रावानी रूप आहे तुझं. ईश्वर. आणि तुझ्या नशिबी काय आलं बघ. काय? निव्वळ भंगार गाडीचं तुटलेलं सायलेन्सर. तुझी बरबाद झाली ग जिंदगी. आजी 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 तुम्ही प्लीज रडू नका. चांगला आहे माझा नवरा. कसला चांगलाय मला माहिती. लग्नानंतर थोडे दिवस चांगलं असतं. आता हिचंच बघ ना, लग्नानंतर हिला पण हिचा नवरा चांगलाच वाटला असणार. हो, लग्नानंतर 6 महिने आजूबाजूला घुटमळत होते माझ्या. आणि नंतर मग खरे रंग दाखवायला सुरुवात केली असणार. हा. कधी प्रेमानं जवळ पण घेतलं नाही मला. 4 पोरं काय उगा झालीत का? हो, पोरांचं काय सांगताय? हा, पोरं काय कुत्र्या मांजराला पण होतात म्हणून ते काय भुंकणं सोडतात आहे. अहो सतत सतत भुंकत असतो हा माणूस. हा ना, मिमिक्री आयटम आला तुझा. गाडी अजून अर्धा तास तरी हलणार नाही इथून. निदान कोल्ड्रिंक तरी आणायचंच माझ्यासाठी. घ्या. नवरा आता एवढ्या उन्हात आणत ना आला आणि ह्या बाईला आता कोल्ड्रिंक पाहिजे बसले. बघा की तर तुझं तुला जाऊन घेऊन येता येत नाही का? तुझ्या बापाने मला काय तर गडी म्हणून ठेवलाय काय तर? माझ्या बापाला मध्ये आणण्याचं काही कारण नाही हे सांगून ठेवते. आपण मी तुझ्याशी लग्न करायला हो म्हणले हेच नशीब समज. कशाला हो म्हणलीस तू मला? कशाला म्हणलीस? अगं तुझं सगळं मला माहित आहे प्रकरण. ते राजस्थानचा सामोसा. कसला सामोसा? ऐका भाऊ ऐका ऐका. अरे लग्नाला अजून इन महिना झाला नाही तुमच्या. हा असं भांडताय बरं दिसतं का? बस तू पोरी बस इकडं. इकडं बस तू. शांत बस. शांत आई तू शांत बस आधी. बस इकडं. हा बसताय? नाही तुम्हीच बसा. माझं रिझर्वेशन आहे, तुम्ही बसा. बस. सावकाश बस. आई ग कंबर. मला कळते लय त्रास होतो का? नाही चालतंय आपलं सहन करते. ए पोरांनो तुम्ही ना असं भांडू नका. कसं आहे ना, संसार म्हणला ना की भांड्याला भांड थोडस लागतं. बरोबर. आता ह्यांना घ्या. यांच्या लग्नाला किती वर्ष झाली हो लग्नाला? 39. बाबो ह्या माणसाला साधी लग्नाला किती वर्ष झाली हे बी माहित नाही. लक्षच नाही ना संसारात. लक्षच नाही. काय ग पुरी कसं ग रेटतेस तू? काय रेटत बिटत नाही, चांगलं चाललंय आमचं. हो चांगलं चाललंय. मग मला सांगा पहिल्या मुलाची जन्मतारीख सांगा. हा. सांगतो ना, माहित आहे मला. सांगा. व्हॅलेंटाईन डेच्या नंतर 5व्या दिवशी. बाबो एवढ्या फास्ट? काय बोलता तू? नाही म्हणजे व्हॅलेंटाईन डे तुम्हाला पाठ आहे म्हणजे पोरी तुझी तर मजा आहे बुवा. अशी गुलाबाची फुलं बिलं बुके बिके मिळत असणार. गुलाब हा साधा कडीपत्ता पण स्वतःहून कधी आणला नाही माणसाने घरात. काय मग व्हॅलेंटाईन डे लक्षात कशाला ठेवतोय? नक्कीच बाहेर काहीतरी झंगाट असणार कोण. हो झंगाट काय झंगाट? झंगाट म्हणलं तर एवढं चिडाय काय झालं? म्हणजे नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय. मला माहितीये ना कोण आहे ती टवळी. कोण आहे ती सटवी तुझ्या आयुष्यात? यांच्या ऑफिस मधली मॅनेजर ते मसाड. काय मसारतोंडी? काय मसारतोंडी? मालन नाव आहे त्यांचं. कोण? मालन. मस्त माले. काय बोलता तुम्ही? तुम्ही काय बोलताय? अहो माझी जस्ट फ्रेंड आहे ती. जस्ट फ्रेंड? हा. एक मुलगी तुमची जस्ट फ्रेंड? मग? हा एक मुलगा आणि एक मुलगी कधीच जस्ट फ्रेंड असू शकत नाहीत. हा. अरे माझ्या किती मित्रांनी माझा गैरफायदा घेतलाय. म्हणजे ते शाहरुख खान काय म्हणलेत? एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते. नाही आजी पण मला हे काही पटत नाही. माझे खूप मुलं फ्रेंड्स आहेत. बाबो ए पोरा तुझी तर जिंदगी खराब झाली. खूप बॉयफ्रेंड आहे तिला. असणार ती असणार. तुला लयच असणार. तुझी सगळी प्रकरणं मला माहिती आहेत. हा. पिल्या, नीट बोला माझ्याशी तू. अजून तरी मी नीट बोलतोय. परत माझ्या हातनं काय होईल सांगू शकत नाही माझं मी. तू हत्याला मग तुला बघ. अरे ही जी लाईव्ह प्रकरण आहे ती राजस्थानचं समोसा प्रकरण. समोसा. ऐक पोरा ऐक. ते काय असेल तर असेल म्हणून काय तू तिला आता ट्रेन मधनं उतरवणार आहेस का? डोकं सटकलं का नाही ती पण करीन. उतरवेन तिला खाली मी. अरे पोरा आला हा पण पुरुषांच्या वळणावरच आला. झाड रुबाब झाड. तू कशाला त्याच्यामध्ये बोलतेस का? तुम्ही गप्पा बसा. तुम्ही जा ना त्या मालांकडे त्या म्हशीकडे. तुम्ही एक तर शब्द बोलीस ना खंड करा म्हणजे काय तुला बायो, काय म्हणायचं? एका परक्या बाईसाठी स्वतःच्या सख्या बायकोवरती हात उचलतोय हो माणूस. तुम्ही तर
तुमचा तोंड गप्प ठेवा ना जरा. किती किती जणांचं तोंड धरणार आहे तुम्ही सांगा ना आणि मारा ना मारा तेवढंच बाकी राहिले तेवढंच बाकी राहिलं. आता चार चौकात लोक बघताय नाही नाही अगं बाई मी सांगते जिथं आग लागली ना तिथं धूर निघणारच. कमरेचं काय बोलायचं मला तुम्ही बसा आई बाई माणसाचा त्रास बाई माणसालाच कळणार हो. मला तर सगळे आधी प्रीती झिंटाच म्हणायचे सेम खळी आहे ना. अगं बाई खळी काय भोळी पण तू तशीच आहेस. पण काय करणार तुझ्या नशिबात शाहरुख खान नाही हा असराने आलाय. काय बोलताय? हे बघा मी प्रीती झिंटाच्या पोज मध्ये फोटो टाकला होता ना मला 127 लाईक्स आले होते. हे बघा 127. बघू बघू हे बघ अय्यो हो सगळ्या मुलांचेच लाईक आहेत. काही मुलींनी लाईक केलं तर काय मोबाईल हँग होतं काय. आवाजी जस्ट फ्रेंड्स आहेत माझे. जस्ट फ्रेंड्स काय हे परा बघायला जस्ट फ्रेंड्स इकडे हे बघ बघितलं का सगळ्या मुलांचेच लाईक्स आहेत. याच्यावरनं तरी तुझी लायकी ओळख. चोंडाने कशाला आलीस माझ्या आयुष्यात? मी एकटाच होतो ना तेच बरं होतं. तू तोंड सांभाळून बोला कर्कोच्या. तू पण रे कर्कोच्या लग्नाच्या एका महिन्यात कर्कोच्या. अरे वर्षभरात तर तुझा काय बोलेल काय माहिती. वर्षभर जाऊ दे तिकडं. मला 1 मिनिट सुद्धा तुझ्या बरोबर राहायचं नाही. सामोसा तोंडाचे. मला पण राहायचं नाही तुझ्या बरोबर. आणि मला बोलायचं तिथे स्वतःला आरशात बघ चिप्पाड तोंड्या. काय पण बोलू का तुला सांगू तू मी. उसाचा चिप्पाड पण बरं दिसतं रे तुझ्यापेक्षा. शांत बस शांत बस. तू इकडे आहे का तू इथं बस. तू शांत बस. चंपक बस बस हा मोबाईल घ्या त्यांचा. दादा ओ दादा मॅडमचा मोबाईल. काय म्हणायचं आपण तरी बाईला. नाही किती काही असलं ना तरी पण कसं बाईनं स्वतःच्या मर्यादेत राहिलं पाहिजे. अहो म्हणून तर हे सोकावलेत ना. काय सोकवलंय ग? काय सोकवलंय? इतकी वर्ष मन मारून संसार केलाय मी चंपक. मन मारून संसार तुम्ही केलाय का मी केलाय? कुणी केला? मी केलाय. तुम्ही काय संसार केला हो मन मारून सांगताय ते मला? तू काय संसार केलाय? काय केलाय म्हणजे इतकी वर्ष मी सगळा संसार रेटते ते तू तुम्हाला तू काय का बस तू का काय रेटला संसार? काय रेटला म्हणजे चपलाने हाणणार भाऊ. काय बोलला बघा माणूस. काय तुम्हाला काय जिभेला काय हाड आहे की नाही तुमच्या. अरे काय बोलायचं ह्या माणसाला. चांगला हसत खेळत प्रवास चालला होताय वाट लावली या माणसानं. हो 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 गवा, हो 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 हो. बोल बोल तोंडात बोल तोंडात बोल. मला सांगते घरी आहे ना घरी जेवायला बसते सगळं ताट असं भरलेलं असतं. मी एकटी सगळं संपवते सगळं. बाप रे बाप काय म्हणायचं. त्याच्यानंतर सासू मला काय बोलते हे ताट उचल आणि तुझं तू धुवून टाक सांगते मला. पण हा माणूस नुसता बसतोय का शब्दाने बोलत नाही. काय अर्थ या नात्याला सांगा काय. पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते. ठीक आहे ठीक आहे तू एकटी जा मी जातो. जा 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 मी कमकी आहे कमकी एकटी जाईन मी. कमकी आहे मी शेवटी. अगे पुरी ते गेले. जाऊ दे कमकी आहे मी एकटी जाईन. हो पण ते एकटे मालनकडे जातील ना. अशी कशी जाती. खमकी आहे मी मेल्या तरी पिच्चा सोडणार नाही मी. सत्तीच बघा आता कशी. तू खमकीरा बाय. अरे खमकीच आहे मी. खमकी आहेस ना बाय तू. खमकी आहे. भातुकलीच्या खेळामधली राजा अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. अरे तू जायला पाहिजे. सारेगामापाला नाही नाही गाडीतनं तातडीने बाहेर. आणि मी तू बिलकुल जाऊ नकोस गाडीच्या बाहेर. नाही नाही सारेगमात चपलेन मारती ना तुला. मला चहा प्यायचा आहे. ते काय आणतो. चालला बाई. आणणार नाही मी. माझ्या बापाची चहाची टपरी नाही. तुझ्या बापाचा रॉकेलचा गाडा आहे मग मी काय रॉकेल पिऊ. बापरे काय बोलते पुरी डेंजर आहे. कशी राहशील याच्या बरोबर. मला राहायचंच नाही आता याच्या बरोबर.
मला पण हाऊस नाही तुझ्या बरोबर राहायची. मला पण काडी मोड पाहिजे. हा, मी काय म्हणते काडी मोडच्या आधी हनीमून तर उरकून घ्या ना. मला याचं तोंड पण बघायचं नाहीये. मग रुमाल टाक ना तोंडावर. ते काही नाही. हट, मी चालले घरी, माझ्या पप्पांकडे चालले. जा जा बोंबलात बस तू. जा 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 तू जा तुझ्या पप्पाकडे जा. मी सोडून येतो तिला. हा हा काळजी घे. जा जा मी एकटा जाईन हनीमूनला एकटा. अरे बाळा एकटा जायला तो हनीमून आहे का परसाकडे चाललायस तू? मग काय करायचं? काय करायचं म्हणजे तुझी बायको गेली आहे. अरे पाळत ठेव तिच्यावर. हो अजित जातो. हा शाबास. हे बघा याचं मायनिंग सुरू. याच्या बापान कधी ट्रेनचा दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडला होता का? निघ. फटू नका ना. अरे जा जा. अरे यार काय कटकट आहे यार इथं. चल अरे, आल्यापासून नुसती कटकट ऐकते या ट्रेन मध्ये. काय म्हणायचं. ए हा? ऐक इकडे. ये खूप वेळ झाला ट्रेन निघणं झाली. काय झालंय? अगं आजे या डब्यात लय कटकट होती नाही, त्याच्यामुळे सगळे प्रवासी उतरून गेले. हा. आणि प्रवासी उतरल्यामुळं हा डबा सोडून ट्रेन निघून गेली. अयो मग आता आता काय मी चालू विमानानं. विमानान हा. परवडणार आहे का तुला? नाही. मग बस गप इथं ट्रेन मध्ये. कसं आहे कधीतरी तर डबा नेतील ना ती लोक. हा. आणि कसं तोपर्यंत तुझा रियाज पण होईल ना बाळा. हा, हे पण बरोबर आहे. मग घे आता मस्त पैकी एखादं गाणं घे. हा. झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत गाडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया. ए अजय कुठे झाली? हे तुझं गाणं ऐकण्यापेक्षा मी चालले विमानाने. अजय थांब थांब. मी येतो सोबत. ऐक चल ना. माझ्याबरोबर ऐक, सोबत येतो ना मी. नाही, नाही. लगेच लगेच. मला नको. अजय काय मंडळी मजा येते की नाही? अशीच धमाल आपण करत राहणार आहोत. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.